अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे जागृती शेडगे. आज आपण काय काय करणार आहोत, मी काय काय कामं करते दिवसभरातून, ते सगळं तुमच्यापाशी मी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. 10 मिनिटं झालेली आहेत. कशासाठी मी सांगते ते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मी टाकलं असणार आहे की मला कावीळ झालेली होती आणि 3 दिवसापासून मी कावीळचं औषध घेतलं होतं. माझी मम्मी रेडी करते कावीळचं औषध. ग्रीन कलरचं असतं आणि खूप जास्त कडू असतं. ते बोटकाचे शॉट असतात ना, त्याच्यापेक्षा डेंजर असतं ते. मी घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी माझी कावीळ पण नीट झालेली आहे. मला काय ताप वगैरे नव्हता, पण मला दरवेळेस होतंही, कारण की झोप वगैरे होत नाही. स्टडीजमुळे खूप काही गोष्टी आहेत जे डोक्यामध्ये चालू असतात, तर त्याच्यामुळे शक्यतो झाली असणार. आय डोंट नो अबाउट इट. पण ठीक आहे, आता मी ओके झालेली आहे आणि औषध पण घेतलं. आणि मम्मीने सांगितलं होतं की औषध झाल्यानंतर औषध पिल्यानंतर 10 मिनिटांनी काहीतरी खाऊन घे. तर मी विचार करते की पप्पांनी काल ड्रॅगन फ्रूट्स आणले होते आणि पेरू आणलं होतं, तर ते खाऊन घेते. मी छान दिसते का? नेहमीच दिसते. हे 2 घेतले आहेत. आता हा इकडनं थोडंसं खराब झालाय, फक्त वरूनच खराब झालाय, आतून नसेल झालं. कट करून घेते. आय होप सो ह्याच्यातून पिंक निघालं पाहिजे. माय गॉड. कारण की पप्पा कधी पण हे ड्रॅगन फ्रूट्स आणले ना, मला पिंक पाहिजे असतं, कारण की मी खूप व्हिडिओज वगैरे बघते आणि त्यांच्या व्हिडिओजमध्ये सगळ्यांचे पिंक ड्रॅगन फ्रूट्स निघतात आणि माझ्या ह्याच्यामध्ये नेहमी व्हाईटच निघायचं. सो माय लक. याला पील कसं करतात तेच नाही माहिती मला. आय होप सो असंच असेल. हे असं कोणी कापलं नसेल, पण मला येत नाही यार, खरंच सांगते. उगाच शहाणपणा करून पेरू कापले, कारण की मी आता फ्रीज ओपन केलं मगाशी, तर त्याच्यामध्ये पेरू कटिंग केलेले होते. मम्मीने कट केले ते माझ्यासाठी, की मी उठल्यानंतर महाराणी आमची जेव्हा उठेल तेव्हा थोडं काय होईना खाऊन घेईल म्हणून. आणि मी दुसरा कापला, फोडणार बोलले होते. ठीक आहे, आता ह्याच्या पण शिवाय खायला लागते. कर लेंगे भाई, कर लेंगे ऍडजस्ट. देखा आपने लापरवाही का नतीजा है. कट केलं मला नाही माहिती, प्राजक्ताने केलं असेल. अरे चुप कर भिखारी. तिला ना असं कोयतावरती ठेवायचं चांगला. म्हणजे माझी बहीण आहे ती, अरे चांगली आहे माझी बहीण. कधी कधीच चांगली असते ती, कधी कधीच. जर मी आजारी असेल तरच ती चांगली आहे, नाहीतर ती वाईट आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच ती बोलणार, दीदी याच्या पुढे तू सांग फक्त मला काय. मग मी तुझ्याकडे बघते फक्त. नाही, तू सांग फक्त. शी इज व्हेरी डेंजरियस. फ्रूट्स वगैरे खाऊन झालेलं तर आहे, पण मला चहा पिण्याची इच्छा झालेली आहे. तर त्याच्यामुळे मी दूध बघायला गेले फ्रीजमध्ये, आणि जेव्हा मला चहा प्यायची इच्छा असते त्यावेळेसच दूध नसतो. त्याच्यामुळे मी दूध घेण्यासाठी बाहेर आले. आता जाते. फायनली चहासाठी काय काय करावं लागतं. जसं की मला रबर कधीच आयुष्यात टायमिंगवरती सापडत नाही माझ्या केसांसाठी, तसंच पिशव्या सुद्धा नाही सापडत. आता मला 2च गोष्टी आणायच्या होत्या, जास्त एवढं काय आणायचं नव्हतं. 2च गोष्टी आणायच्या होत्या. मी पिशवी बघा कुठली घेतली म्हणजे बघा. चला आता चहा बनवूया, ज्याच्यासाठी आपण खाली गेलो एवढं. आता मला भांडं पण नाही सापडत. मम्मी का नाहीये घरी. माझी मम्मी इकडे असते ना, तर मम्मी मला नक्की बोलली असते, काय फायदा नाही तुझं घरी राहून, काही फायदा नाही. कधीच तुला कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्या ते तुला माहितीच नाही. सगळं आयतं लागतं, सगळं आयतं द्यायचं असतं तुला. पण मला नाही भेटत ना. भेटलं. चहा बनवूया आता. पाणी टाकण्याच्या मध्ये 4 माणसाचा चहा नाही बनवायचा बरोबर, एका माणसाचा बनवायचा. मला येतं सगळं स्वयंपाक बनवता येतो. प्लीज मला जज नका करू. फक्त मला भाकऱ्या येत नाही. बाकी मला चिकन, मटन, बोंबील, ब्ला 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 सगळं येतं बनवता. भाजी, चपाती बनवता येते, फक्त भाकरी बनवता नाही. आता मी ह्याच्यात टाकते 2 चम्मच. 1च चम्मच बसायला, जास्त गोड नसतं खायचं. पण ठीक आहे, 1.5 टाकू, कॉम्प्रोमाइज करू थोडंसं आज. पण
सगळं आहे ते तुम्ही इग्नोर करा, कारण की आवरायला घ्यायचं आहे. ते मी नंतर आवडेल. बोलतात जास्त अद्रक नसतं खायचं चहामध्ये. मला आवडतं. हे मी ना डीमार्ट मधून मागवलं होतं स्पेशली चहासाठी, पण मी चहा पितच नाही जास्त. जॉबवर जायचंय, जॉबवरती आपल्याला सुट्टी नसते. पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, काही असू दे, आपण जायचं. सो या इकडे हे रेडी झालेले आहे आता का. आतापर्यंत ही माझ्यासोबत चालत होती, मग पासून हिला मी बघते कॉलवरती एवढी बिझी झाली, माझ्याकडे पलटून बघत नाहीये कधी. काय कर रस्त्यावरती चालणारी व्यक्ती. मी मागं थांबली म्हणते हा आता बघाल त्याच्यामुळं गाड्या चालली एकटीच टुनू भोपलं का. ही म्हणती मला ब्लॉग मध्ये नका घेऊ, तुझ्या 65 ब्लॉग मध्ये नको घेऊ मला. आता आम्ही मोमोज खायला चाललोय, कारण की खूप खायची इच्छा होती. एवढं पावसाचं वातावरण आहे तर का नाही खायचं मोमोज. का गपे खूप तुला माझ्या पैशाने खायला घातलंय. आता सांगते माझी मम्मी माझं खडा करून. तुझ्याकडे काही जास्त पैसे आलेत का. आमच्या दोघींना पण हिने खायला घातलंय. एक म्हणून दाखवलं तुझं हिने सदगत कंगालच असतो, कधी पैसे असतो. नको ना बकवास चटणी वाटते ना, खाल्ल्यानंतर असं वाटतं मंचुरियन खाते. मागे मला चटणी कमी पडत होती म्हणून मी सगळ्या ओतल्या पिशव्या. आता घाण करून ठेवली. जीसस काय असं होतं. कट ओए चली ना बात कर, मेरे को जानता नहीं. सिद्धी बघ तुझ्याबद्दल काय काय बोलतीये. कुसुमला किती वेळ झाला. आज किती तारीख आहे. 22 तारीख आहे. तुला पण आता त्या म्हातारीसारखं 3दा सांगायला लागतंय. नाही डॉर्सल सर्वायकल. तुला स्पाईन माहिती नाही आहेत का. जे इन्स्पायर होतील ना लोक आपल्याकडून, आणि भारी इन्स्पायर होतील. दीदी आव 1 2 3 स्टार्ट. हाय 5 बारिश फोन असतो का. हाय गाईज. कसं वाटलं ते. मला राहत होतोय काय नाही. मास्क यूज करते कारण की पावसाळा वगैरे सुरू झालेला आहे आणि डेंग्यूचे पण पेशंट्स खूप वाढलेले आहेत. आता आमच्या इकडे सुद्धा एक डेंग्यूचे पेशंट सापडलेले आहे, तर माझी मम्मी स्ट्रिक्टली बोललेली आहे की मास्क कंपल्सरी यूज करायचं हॉस्पिटलमध्ये. काही असू दे, काही का ना असू दे, जसं किती इम्पॉर्टंट का ना असू दे, मास्क विसरायचं नाही. तर त्याच्यामुळे मी सुद्धा घातलं आहे आणि इकडे सरांसाठी पण ठेवलं आहे आणि त्या दोघींना पण दिले. पलीकडे पण एक्सरे टेक्निशियनला मी देऊन ठेवलं आहे. तर ती बोलली आहे की मी उद्या मस्तपैकी इडली आणि सांबार करते, तर तू सामान घेऊन ये. त्याच्यामुळे मी सामान घेतलेलं आहे. घरी जाते, मला दम लागायला लागले. स्टे ट्यून. घरी पोचलेली आहे. आता मी पटकन ब्रश वगैरे करून घेते आणि फेस वॉशिंग फोन पण घेऊन घेते. काही ग्राउंड आवाजला प्लीज इग्नोर करा. फ्रेश वगैरे झालेले आहे आणि केस पण विचारून घेतलेले आहे. भूक लागले खूप जास्त. मम्मीने स्वयंपाक जस्ट लावला आहे. आताशी आमचा कुकरच्या शिट्ट्या वाजतच आवाज येत असेल. पप्पांनी वडापाव आणला होता, तर माझ्यासाठी ठेवला आहे वडापाव. वरण भात आहे का मसाला भात आहे. आमच्या घरी मसाला भातच जास्त करून असतं. जे पाहुणे येतील त्यांना या बसा, उपाशी नाही पाठवणार, मसाला भात खाऊन पाठवणार आम्ही तुम्हाला.